आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तेवढाच आवश्यक असलेला निर्णय जो अनेक वर्षापासून प्रलंबित होता। ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नुसार जे लोक या गुन्ह्यामध्ये बळी पडले होते, जवळपास 889 लोक यामध्ये बळी गेले होते आणि ते प्रकरण प्रलंबित होते। ते 2006 पासून हे सगळे प्रकरण प्रलंबित होते। त्यांच्या वारसांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय जो वारंवार प्रलंबित राहायचा, आज मंत्रिमंडळाने तो बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे। त्यांना सर्वांना 889 लोकांना, त्यापैकी 151 हे ST प्रवर्गाचे आहेत, या सर्वांना वर्ग ड मध्ये सामावून घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये झाला आहे। मला वाटतं हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे। या सर्वांची आता एक परिपत्रक निघून यांना भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। सर, तुम्ही म्हणताय की 2006 पासून जे सगळे पेंडिंग प्रकरण आहे, पुढच्या किती कालावधीमध्ये यांची नियुक्ती होईल? आता राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, त्याला मान्यता दिलेली आहे, मिनिट्स कन्फर्म झालेले आहेत। आता फक्त GR काढण्याचं बाकी आहे। GR काढल्यानंतर प्रत्येक कलेक्टरला, आणि हे जे काही भरती होणार आहे ती फक्त सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या दोनच खात्यामध्ये होणार आहे। म्हणून हा आमच्या अंतर्गत प्रश्न असल्यामुळे आता भरतीचा प्रक्रिया जवळपास 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण केली जाईल। शिवभोजन थाळी बंद झाल्याचा आरोप विरोधक करत होते, मात्र आता पुन्हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। आचारसंहितेचा याला हे नाहीये, क्रायटेरिया नाहीये। आता याचं परिपत्रक निघणे आणि याच्यानंतरचं कलेक्टरकडून पुन्हा त्याला व्हेरीफाय करून जे काही होणार आहे ते नियमानुसार होईल। आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। शिवभोजन थाळीसाठी 28 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। मध्यंतरी विरोधकांनी आरोप केला होता ही योजना कुठेतरी सरकारने गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे। असं नाहीये, ही योजना चालू आहे। बिल थकीत असणं हा भाग वेगळा, योजना बंद करणं हा भाग वेगळा आहे। म्हणून ती योजना आजही चालू आहे आणि त्यासाठी सरकारने त्यासाठी पैसे सुद्धा दिलेले आहेत। सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, आज कैबिनेट मीटिंग की, दिल्ली में ब्लास्ट हुआ है, मुंबई में सुरक्षा को लेके कुछ चर्चा हुई, क्या कुछ बात हुई, क्या कहना चाहिए? नहीं, इसके बारे में CM और डिप्टी CM की उच्च स्तरीय बैठक हुई है। इसके बारे में मंत्रिमंडल में कोई चर्चा नहीं हुई। आज के कैबिनेट में क्या डिसीजन हुआ? आज के कैबिनेट में किसानों के लिए जो भरपाई देनी है उसके बारे में चर्चा हुई विस्तार से। मेरे डिपार्टमेंट के तहत अनुसूचित जाति जमाती के लोगों को जिनके प्रकरण 2006 से प्रलंबित थे, जो एट्रॉसिटी एक्ट के तहत जिनका मर्डर हुआ है, खून हुआ है, उनके परिवारों को नौकरी में समावेश करने का जो प्रलंबित था उसको आज मंत्रिमंडल ने मान्यता दी है। 889 लोगों को इसकी वजह से नौकरी मिलेगी और इसकी सब प्रोसेस ये 2 महीने में पूरी की जाएगी। नाही, त्यात अनेक निर्णय आहेत, परंतु त्या नगर विकास असतील किंवा इतर न्यायालयाचे असतील, सुरक्षेचे असतील, हे सर्व निर्णय त्या कॅबिनेटमध्ये झालेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।